माणगाव आणि तळा तालुक्यात शनिवार दिनांक 9 मे रोजी दुपारी अवकाळी पावसानं विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली। या पहिल्याच पावसात तळा तालुक्यातील कर्नाळा गावात दुर्दैवी घटना घडली असून वीज कोसळून 14 वर्षीय मुलाचा जागीच अंत झालाय। या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे। या मुलाचे नाव वेदन जनार्दन भोसले असे असून तो 9वी इयत्तेत शिक्षण घेत होता। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली। त्यावेळी वेदन हा गावाबाहेरील गुरांच्या गोठ्याजवळ उभा होता। गोठ्याशेजारी ठेवलेले पेंढे पावसात भिजत असल्याचे पाहून तो आणि त्याचा भाऊ पेंढ्यांवर झाकण टाकण्यासाठी आंब्याच्या झाडाजवळ गेले। त्याचवेळी अचानक विजेचा कडकडाट होऊन वीज थेट वेदनच्या अंगावर कोसळली। या भीषण तडाख्यात त्याचा जागीच अंत झाला। या घटनेवेळी त्याच्यासोबत तलाठी रामदास भोड आणि रोशन भोसले हे दोघेही उपस्थित होते। मात्र सुदैवाने ते दोघे विजेच्या तडाख्यातून थोडक्यात बचावले। अचानक घडलेल्या या घटनेमुळे कर्नाळा गावावर शोककळा पसरली असून तळा तालुक्यातही हळहळ व्यक्त केली जात आहे। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।